गपागप देव येतो. महाराज, देवाला जर बळीच्या दारात भिकारी व्हावं लागलं तर तुम्हाला काय नाही येणार. साधा अभ्यास करा. देवाला सुद्धा 3 पाय का होईना पण भूमी मागण्यासाठी त्याच्या दारात जावं लागेल. मग देव जर विश्वाचा मालक आहे, तो जर बळीच्या दारात भीक मागायला जातो तर तुम्ही आम्ही त्यानं निर्माण केलेले सर्वसामान्य जीव आहेत, आपण का आकडावा. उलट ऐका त्याच्यापेक्षा. 7 कोटी घरं कांचनाची, 7 कोटी घरे काशनाची आणि पुरी लंका सोन्याची. एवढा श्रीमंत रावण, ते तर सोडा, पण विश्वाचा मालक आहे राम, त्याने बायकोचं ऐकलं. तुम्ही साधा अभ्यास करा. सोन्याचं हरणाचं कातड कोणाला लागत होतं? सीताला. सीता कोण? रामाची. केवढ्यात पडलं कातड? केवढ्यात. पण तुम्ही साधा अभ्यास करा मला. आता तुमची, माझी, माझ्या भावाची, तुमची तुमच्या भावाची खरं सांगा, कोण लावली घरात? बायकोलाच ना. बायकोचं जर ऐकलं नाही ना, आपली आपल्या भावाची गच्च जरा तरी कधीच होणार नाही. भाऊ भाऊ भांडत नाही, कधीच नाही मला भांडणारच नाही. ते रक्ताची त्यांची. पण मधलं पिल्लू जे आहे ना, हे सोडित आहे. गहू वाट्यानं दिलं. मग विचारा ना किती झाली. विचारा तुम्हाला मरू. विचारा मी आहे ना पुढच्याला मी आहे. तुम्ही विचारा तर खरं. हा नुसता विचार गेला त्याने गच्ची धरली त्याची. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी. बस पहिला मुद्दा संपला. ज्ञानोबा वैराग्य तुकोबा भक्ती नामदेव आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग घेतलेला अभंग सगळ्यांच्या पाठी भजनांच्या सुद्धा. पण हा अभंग